पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याची मोहीम आखली आहे। या मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरद्वारे केलेली आहे। देशात नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या जिल्ह्यांची संख्या 6 वरून केवळ 3 वरती आलेली आहे। त्याचबरोबर एकूण प्रभावित जिल्ह्यांची संख्या 18 वरून 11 वरती आली आहे। हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नक्षलमुक्त भारत या दृष्टिकोनातून राबवलेल्या धोरणांचं फळ असल्याचं शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। नक्षलवाद्यांविरोधातील लढाई निर्णायक टप्प्यावरती पोहोचलेली असून आता देश नक्षलमुक्त भारताच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचं शाह यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलवाद मुक्त करणार अशी घोषणा केली। त्यानुसार भारताची वाटचाल सुरू असल्याचं एकंदरीत चित्र आहे। यावर्षी नक्षल विरोधात झालेल्या ऑपरेशनमध्ये अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहेत। केवळ ऑक्टोबर महिन्यातच महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये 139 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर नक्षल विरोधात राबवण्यात आलेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत 312 नक्षलवादी ठार झालेले आहेत, ज्यात सीपीआयचे महासचिव व 8 नामांकित नक्षलवादी होते। आतापर्यंत 836 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे। याशिवाय 1639 जणांनी आत्मसमर्पण केले। दरम्यान सप्टेंबर महिन्यात माओवादी संघटनांनी युद्धविरामाची मागणी केली होती, पण अमित शाह यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला। त्यांनी शस्त्र टाकणाऱ्यांचं स्वागत आहे, पण सरकार अशा दहशतवादी गटांशी चर्चा करणार नाही अशी ठाम भूमिका शाह यांनी घेतली होती। शाह यांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळेच देशातील नक्षलवाद संपत चाललेला आहे। शाह यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा पदभार घेतल्यापासून नक्षल विरोधात परफेक्ट प्लॅनिंग केलंय। यात त्यांनी सुरक्षा दलांची संख्या वाढवली, तसंच नक्षल नेत्यांना लक्ष केलंय। याशिवाय नक्षल विचारधारेला प्रत्युत्तर देत जवानांसह नागरिकांचा आत्मविश्वास वाढवला। मुख्य म्हणजे दुर्गम भागात नरेंद्र मोदींचा विकास पोहोचवला। यात कल्याणकारी योजनांची प्रभाव अंमलबजावणी केली। यातून सरकारने नागरिकांचा विश्वास जिंकला। यामुळे नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळले। 2010 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नक्षलवादाला भारतासमोरील सर्वात मोठी अंतर्गत सुरक्षा आव्हान म्हटलं होतं, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतासमोरील हे आव्हान मोडून काढलं। यातच मोदी शाह जोडीचं मोठं यश दिसून येत आहे। आपल्याला मोदी शाह जोडीनं केलेलं हे काम कसं वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।